केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सपत्नीक ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मतदानासाठी दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच आपण पाहिलं सरसंघचालक मोहन भागवत असतील यांनी देखील नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावलेला होता, तर इतरही अनेक राजकीय नेत्यांनी नागपूरमध्ये हा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आणि त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील मतदानासाठी सपत्नीक दाखल झालेले आहेत। कुटुंबियांसमवेत त्यांनी हा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। नागपूरमध्ये 120 पारचा नारा भाजपकडून देण्यात आलेला आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिष्ठा ही नागपूरमध्ये पणाला लागलेली आहे। आणि नागपूरच्या जनतेने 3 वेळा आम्हाला निवडून दिलं आणि विकास करण्याची संधी दिली। जे काम आम्ही केलं त्याच भरोशावर आम्ही पुन्हा निवडणूक लढलो आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीत आम्हाला मागच्या वेळेसारखंच उत्तम यश मिळेल असा मला विश्वास आहे। मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा, कारण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे आणि निश्चितपणे हा अधिकार बजावणं हे लोकशाहीमध्ये सगळ्यांचं कर्तव्य आहे। मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं। गेल्या निवडणुकीत बघितलं आपण तर मतदानाचा टक्का फारसा चांगला नसतो। गडचिरोलीपेक्षा वर्स्ट सिच्युएशन नागपूरची असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।